आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिंदेचे आमदार संजय गायकवाडांना पुन्हा राग अनावर। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नसल्यानं गायकवाड चांगले संतापले। बुलढाण्यामधल्या पैनगंगा आश्रमशाळेमधील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतर गायकवाड आक्रमक। ज्याला उभं करेन त्याच्या नावाचं बटन दाबा, मग बघा बारामती कुठल्या कुठे नेतो। एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। काहींना संघटना मुठीत ठेवून हवं तसं काम झालं पाहिजे असं वाटतं। वायबी समाजमधील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांची नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा 7वा दिवस। उद्या यवतमाळच्या आंबोडा गावामध्ये यात्रेचा समारोप। सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा 101 किलोमीटरचा टप्पा पूर्ण। नागपुरातील 9 जुलैच्या पूरस्थितीवरून गडकरी संतापले। नालेसफाई झाली मग शहर पाण्यामध्ये गेलं कसं? नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला गेला काय? गडकरींचा अधिकाऱ्यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रोची पाहणी। दादांनी आयटीएनच्या समस्या जाणून घेतल्या। रस्त्याशेजारी मेट्रोला पर्यायी जिना देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। नाशिक शहर पोलीस दलामध्ये खांदेपालट। आयुक्तालयामधील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी बदल्यांचे आदेश काढले। महाराष्ट्रामध्ये नैराश्यग्रस्त रुग्णांच्या प्रमाणामध्ये 5 वर्षांमध्ये 21% वाढ। शहरीकरणाची गती, नोकरीमधील अस्थिरता, परीक्षेचा ताण, कोविड-19 महामारीमुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम। राज्यात आवास योजनेमधील घरांच्या माहितीसाठी महाआवास ॲप। घरांची माहिती एका ठिकाणी सुलभतेने मिळावी यासाठी नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाकडून ॲप विकसित करण्याचे काम हाती।